नमस्कार, हेल्दी लाईफस्टाईल टिप्स या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण सुगरणींना उपयोगी पडतील अशा किचन टिप्स पाहणार आहोत। टिप नंबर 1, भाजीत मीठ जास्त झाले तर त्यामध्ये एक उकडलेला बटाटा टाका आणि थोडा वेळ शिजवा, म्हणजे बटाट्यामध्ये मिठाचे प्रमाण कमी लागेल आणि भाजी खारट लागणार नाही, भाजीला चव येईल। टिप नंबर 2, जेवणानंतर किचन साफ करायचं म्हटलं की मोठा त्रास असतो। ओट्यावर चपाती किंवा भाकरी केली असेल तर पीठ सुद्धा सगळीकडे सांडलेलं असतं, त्यामुळे किचन ओटा साफ करायला खूप वेळ लागतो। मग अशा वेळी काय करायचं? चपाती करताना पोळपाटाखाली एखादा न्यूजपेपर हातरायचा किंवा एखादं कापड हातरायचं, त्यामुळे पीठ सगळीकडे सांडत नाही आणि जेवण झाल्यानंतर ओटा साफ करण्यासाठी वेळही कमी लागतो आणि आपलं कामही पटपट आवरलं जातं। टिप नंबर 3, अंडी उकडल्यानंतर लगेच थंड पाण्यात बुडवा, सोलताना कवच पटकन निघेल। उकडताना थोडंसं मीठ टाका, म्हणजे अंड्याला चव चांगली येईल आणि चवीला ते सुद्धा सुंदर होतील। टिप नंबर 4, पोळ्या बनवताना त्यामध्ये थोडेसे दूध किंवा तेल मिक्स करा, म्हणजे पोळ्या खूप मऊ होतात। टिप नंबर 5, कोणताही पुलाव किंवा मसाले भात करताना तांदूळ 1 ते 2 तास पाण्यात भिजवून ठेवला तर ते मोकळे होतात आणि पटकन शिजले जातात आणि पुलाव किंवा मसाले भात चवीला सुद्धा खूप छान लागतो। टिप नंबर 6, लिंबाचा रस जास्त हवा असल्यास 5 ते 10 मिनिटे लिंबू कोमट पाण्यात भिजवून मगच त्याचा रस काढावा, रस जास्त निघतो। टिप नंबर 7, हिंगाचा वास टिकविण्यासाठी हिंग तुरीच्या डाळीच्या डब्यात ठेवावे, म्हणजे हिंग जास्त दिवस टिकले जाते। टिप नंबर 8, बटाटे चविष्ट होण्यासाठी पाण्यात चिमूटभर हळद आणि थोडेसे मीठ सुद्धा घालावे, त्यामुळे बटाट्याला चवही छान लागते। अशा पद्धतीने नक्की करून बघा, तुम्हाला फरक जाणवेल। टिप नंबर 9, डाळ किंवा तांदळाला कीड लागू नये म्हणून त्यामध्ये कडुलिंबाचा पाला घालावा किंवा मेडिकलमध्ये बोरिक ॲसिड पावडर भेटते, ती सुद्धा तुम्ही वापरू शकता, त्यामुळे डाळ किंवा तांदळाला कीड लागत नाही, एकदम व्यवस्थित ते सगळं काही टिकतं। टिप नंबर 10, भाज्यांमध्ये मीठ शेवटी घातल्यास भाजीतले लोह म्हणजेच आयरन टिकण्यास मदत होते। तर ह्या 10ही टिप तुम्हाला आवडल्या असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। धन्यवाद।